नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या सूत्रानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारतीयांच्या कल्याणासाठी आणि सर्व भारतीयांनी गुण्यागोविंदाने सुखाने नांदावं आणि या भारत देशाची प्रगती करावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले अनेक आंदोलनं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अनेक ज्या ग्रंथाच्या रूपाने किंवा त्यांनी केलेल्या कार्याच्या रूपाने एक इतिहास घडवला आणि त्या इतिहासाची नोंद संपूर्ण जगाने घेतली. तर बाबासाहेब आंबेडकरांनी ते नानाविध प्रकारचे त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष करून त्यांनी जे काम केलं ते अत्यंत उच्च दर्जाचं आहे आणि त्या संदर्भामध्ये त्या कामाच्या संदर्भाच्या व्यतिरिक्त फक्त मी आज हा जो व्हिडिओ बनवला आहे तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे राजकीय पक्ष स्थापन केले होते त्या राजकीय पक्षाच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी बोलत आहे. आणि आजच्या सद्यस्थितीमध्ये आंबेडकरी समाजातील राजकीय पक्ष या संदर्भामध्ये मी थोडक्यात या संदर्भात मी बोलत आहे. तर कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय पक्षाची स्थापना केली ती अशा पद्धतीने की 15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना बाबासाहेबांनी केलेली आहे. आणि या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने त्या काळामध्ये झालेल्या निवडणुकामध्ये बाबासाहेबांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरवले होते. आणि मग त्यावेळेला लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल किंवा नगरपालिका महानगरपालिका या क्षेत्रामध्ये या स्वतंत्र मजूर पक्षाचे अनेक उमेदवार हे निवडून आले होते. म्हणजे प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पहिला राजकीय पक्ष म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष 15 ऑगस्ट 1936 सालामध्ये बाबासाहेबांनी हा स्वतंत्र मजूर पक्ष बाबासाहेबांनी स्वतः स्थापन केला होता. आणि त्या काळामध्ये त्या पक्षाला चांगल्या पद्धतीने यश देखील मिळालं होतं. परंतु कालांतराने बाबासाहेबांनी काही विचारांती दुसरा पक्ष स्थापन केला. 17 ते 20 जुलै 1942 रोजी शेड्यूल कास्ट फेडरेशन या शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि त्या काळात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा विधानसभाच्या निवडणुकीमध्ये किंवा नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये या शेड्यूल कास्ट पक्षाचे चांगल्या पद्धतीचे चांगले उमेदवार निवडून आले होते. बऱ्यापैकी लोक निवडून आले होते. लोकसभेमध्ये काही खासदार निवडून आले होते किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभेमध्ये देखील आमदार निवडून आले होते आणि नगरसेवक देखील निवडून आले होते. तेव्हा अशा पद्धतीच्या प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले हे 2 राजकीय पक्ष. परंतु या व्यतिरिक्त बाबासाहेबांनी सखोल अभ्यास करून एक त्या काळामध्ये असणारा काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष होता, संपूर्ण भारतभर पक्ष होता. आणि या काँग्रेस पक्षाच्या समोर असणारे विरोधी पक्ष ते फारसे मोठे नव्हते, ते फारसे मजबूत नव्हते. आणि म्हणून बाबासाहेबांनी असा विचार केला की या काँग्रेस पक्षाला शह देण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाच्या समोर उभं राहण्यासाठी एक मोठा असा एक राजकीय विरोधी पक्ष आपला तयार करायचा. आणि त्यांनी फार मोठा विचार करून एक प्रबंध लिहिला होता, त्याला खुले पत्र म्हणतात. की बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी संकल्पना होती, जे संकल्पपत्र होतं किंवा जे त्याला खुलं पत्र म्हणतात, तो जो प्रबंध लिहिला होता बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी जो प्रबंध लिहिला होता आणि त्या प्रबंधामध्ये संपूर्ण भारतीयांचा विचार करून आणि सर्व गोष्टीचा विचार करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना त्यांनी मांडली होती. परंतु बाबासाहेबांच्या त्या उतरत्या वयामध्ये बाबासाहेबांवर भारतीय राज्यघटनेची जबाबदारी आणि त्याचप्रमाणे त्याच काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मोठा ग्रंथ हाती घेतला होता, लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली होती. तो म्हणजे बुद्ध अँड हिज धम्म. तर या ग्रंथाचं पण काम चालू होतं आणि दुसऱ्या वेळेला भारतीय राज्यघटना बनवायचं काम त्यांच्या खांद्यावर होतं. आणि बाबासाहेबांच्या प्रकृती त्यांना साथ देत नव्हती आणि अनेक विपुल कामं त्यांच्यासमोर असताना ही भारतीय राज्यघटना बनवण्याचं काम आणि त्याचबरोबर बुद्ध अँड धम्म हा अत्यंत नामांकित बाबासाहेबांचा जो ग्रंथ आहे
त्या ग्रंथाचं देखील लिखाण चालू होतं. आणि दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतामधील एक सर्वात मोठा विरोधी पक्ष तयार करायचा आणि त्यासाठी त्यांनी एक संकल्पपत्र बनवलं होतं. त्यासाठी एक खुलं पत्र त्यांनी लिहिलं होतं डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना. आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया असतील किंवा अनेक दिग्गज लोक, मधुर लिमे असतील किंवा महाराष्ट्रामध्ये यशवंत जोशी असतील, नागा गोरे असतील किंवा असे आचार्य आत्रे असतील किंवा प्रफुल्लदास ठाकरे असतील, अशा मोठ्या दिग्गज लोकांना जे समाजवादी विचारसरणीचे होते, जे पुरोगामी विचारसरणीचे होते आणि बाबासाहेबांच्या विचाराशी सहमत असणारे लोक होते, अशा मंडळींना एकत्रित घेऊन एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एक मोठा पक्ष स्थापन करायचा अशी संकल्पना बाबासाहेबांनी मांडली होती. परंतु बाबासाहेबांच्या महापरिवाराच्या नंतर या रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आहे. तर ती रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आहे नागपूर मुक्कामी 3 ऑक्टोबर 1957 सालामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना नागपूर मुक्कामी झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी त्या सहकाऱ्यांनी रिपब्लिकन पक्षाची रिसर्च स्थापना नागपूर मुक्कामी केलेली आहे. तेव्हा बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष हा 3 ऑक्टोबर 1957 रोजी स्थापन झाला आहे. आणि 1957 रोजी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्याच्यानंतर येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या या निवडणुकामध्ये या रिपब्लिकन पक्षाने चांगली कामगिरी केली होती. परंतु नंतर रिपब्लिकन पक्षातील त्यावेळच्या जे मातबर पुढारी होते, मोठे पुढारी होते, परंतु त्यांच्या काही एकमेकांशी त्यांचं पटत नव्हतं किंवा प्रत्येकाचा एक गर्व म्हणा किंवा ते एकत्रित राहिले नाहीत. त्यांनी वेगवेगळे गट त्यानंतर स्थापन झाले आणि मग अनेक प्रकारचे गट पडत गेले आणि मग रिपब्लिकन पक्षाची शक्ल झाली. या रिपब्लिकन पक्षाची शक्ल होत असताना 1995 सालामध्ये अनेका रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करण्यासाठी प्रयत्न झाले. भैयासाहेब आंबेडकर असतील यांनी देखील प्रयत्न केले होते. परंतु 1995 सालामध्ये चेंबूर या मुंबईमधील काही तरुण मुलांनी उपोषण धरलं होतं आणि त्यावेळेला आंबेडकर समाजाचा प्रचंड मोठा रेटा तयार झाला होता आणि त्यावेळेला बाकी एक ऐक्य झालं होतं 1995 सालामध्ये. त्यावेळेला प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, रासू गोये, बी सी कांबळे असे नामांकित सर्वच रिपब्लिकन पक्षाचे नेते एकत्र आले आणि रिपब्लिकन पक्ष ऐक्याच्या भूमिका घेतली. आणि त्यावेळेला बाकी रिपब्लिकन पक्षाचे जे लोकसभेला सर्वच नेते उभे राहिले आणि त्यावेळेला जरी लोकसभेला कोणी निवडून नाही आलं, परंतु रिपब्लिकन पक्षाला त्या एकत्रित रिपब्लिकन पक्षाला चांगली मतं पडली आणि त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला निशाणी मिळाली, अधिकृत निशाणी मिळाली, ती म्हणजे उगवता सूर्य. आणि या उगवता सूर्याच्या नंतर त्या काळामध्ये नंतर परत ती लोकसभा विसर्जित झाली. परत एकदा निवडणुका जाहीर झाल्या लोकसभेच्या आणि त्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 4 खासदार आपले उभे राहिले उगवता सूर्य निशाणी घेऊन आणि हे चारी खासदार निवडून आले. हा इतिहास आहे. म्हणजे 100% उमेदवार रिपब्लिकन पक्षाचे निवडून आले होते ऐक्याच्या टायमाला. परंतु नंतर परत या रिपब्लिकन पक्षामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर, माननीय रामदास आठवले आणि इतर नेत्यांच्या मतभेद झाले. ऐक्याच्या रिपब्लिकन पक्षाचे नंतर पुन्हा मतभेद निर्माण झाले आणि त्यावेळेला युती कोणाबरोबर करायची. रामदास आठवलेंचं म्हणणं होतं की काँग्रेसबरोबर युती करायची आणि माननीय प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं होतं की काँग्रेसबरोबर नको जायला. आणि मग त्यावेळेला गटबाजी झाली आणि मग त्यावेळेला 2 भाग पडले आणि मग आठवले साहेब वेगळे झाले, प्रकाश आंबेडकर साहेब वेगळे झाले आणि मग प्रकाश आंबेडकर साहेबांनी भारिप बहुजन महासंघ काढला आणि भारिप बहुजन संघाची स्थापना केल्याच्यानंतर त्यांनी बाकी त्यांचं त्या ठिकाणी अकोला पॅटर्न म्हणजे सर्व बहुजन समाजांना एकत्रित घेऊन, सर्व ओबीसी समाजाला एकत्रित घेऊन, बहुजनांना एकत्रित घेऊन त्यांनी जे पक्षाची वाटचाल केली आणि त्यावेळेला भारिप बहुजन महासंघाला देखील चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. त्यांचे आमदार निवडून येत असत आणि मग पुढे रिपब्लिकन पक्षाची बाकी अनेक गटामध्ये विभागणी होत गेली आणि रिपब्लिकन पक्षाचे बाकी मग कुणीच आमदार निवडून येणार किंवा रिपब्लिकन पक्षाचे खासदार निवडून येणार किंवा रिपब्लिकन पक्षाचे काही प्रमाणात नगरसेवक निवडून होत होते. परंतु रिपब्लिकन पक्षाची शक्ल होत गेली. तर आज या घडीला रिपब्लिकन पक्षाची शोकांतिका झालेली आहे. तर पुढे मग प्रकाश आंबेडकर साहेबांनी भारिप बहुजन महासंघ विसर्जित करून वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थापन केला आणि वंचित बहुजन आघाडीला तेव्हापासून चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये यश मिळत आहे आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये सर्व वंचित घटक आणि भटक्या विमुक्त जाती जमाती वंचित घटक असतील आणि बहुजन समाज या मोठ्या संख्येने या वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झालेला आहे. आणि या ठिकाणी एक तरुण नेतृत्व वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं आहे सुजात आंबेडकर यांच्या रूपाने आणि त्यामुळे तरुणीची संख्या त्या पक्षामध्ये जास्त निर्माण झालेली आहे आणि
सुजाता आंबेडकर असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील किंवा अंजलीताई आंबेडकर असतील, यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झंझावाती प्रचार आणि झंझावाती दौरे होत असतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. हेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं की झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला चांगलं यश मिळालं. त्याचप्रमाणे महानगरपालिका ज्या निवडणुका झाल्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीला बऱ्यापैकी त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. म्हणजे वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या पक्षाला वाढता पाठिंबा मिळत आहे. याउलट रिपब्लिकन पक्ष जो आहे 1957 सालामध्ये झालेला रिपब्लिकन पक्ष, त्या रिपब्लिकन पक्षाची बाकी शोकांतिका आपल्याला झालेली दिसते. कारण रिपब्लिकन पक्षाच्या अनेक गटातटामध्ये असणाऱ्या जे कोणी पुढारी आहेत आणि त्यांचे कोणी कार्यकर्ते आहेत, त्यांचा एक तर कुठलाही मतदारसंघ त्यांचा नाही, त्यांचं कार्य नाही आणि ते निवडणुकीला उभे राहतात आणि त्यांचे डिपॉझिट जप्त होतात. ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात थोड्या प्रमाणात रामदास आठवले साहेबांचे काही लोक निवडून आलेत किरकोळ, परंतु ते आलेत कमळ या निशाणीवर घेऊन. परंतु या ठिकाणी माननीय प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी नेतृत्व आणि सुजाता आंबेडकरांचा तरुण नेतृत्व, यामुळे त्यांची एक निशाणी आहे, स्वतंत्र निशाणी आहे गॅस सिलेंडर. या गॅस सिलेंडरवर त्यांचे नक्षल निवडून आलेत. याउलट रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे काही 3-4 लोक निवडून आलेत, ते कमळावर निवडून आलेत. तर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे की वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा मिळत आहे आणि पुढील काळामध्ये हा पक्ष अत्यंत मजबूत स्थितीमध्ये येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर याउलट रिपब्लिकन पक्षाच्या असलेल्या असंख्य गटापैकी माननीय रामदास आठवले यांचा गट त्यातल्या त्यात जरा मोठा आहे, परंतु रिपब्लिकन पक्ष म्हणजे फक्त रामदास आठवले आणि रामदास आठवलेंना फक्त केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद मिळतं, बाकीच्या कार्यकर्त्यांना काहीच मिळत नाही आणि म्हणून तिथे देखील नाराजी आहे. आणि म्हणून परिस्थिती निर्माण अशी झाली आहे की रिपब्लिकन पक्षाची या आजच्या घडीला शोकांतिका निर्माण झाली आहे. आणि आता येणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या पंचायत समितीच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी चांगल्या पद्धतीचे यश मिळवेल अशा पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि याउलट या जिल्हा परिषदाच्या निवडणुका असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कुठल्याही गटाला खातं उघडेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि किती लोक त्यांचे निवडून येतील हे कोणी सांगू शकत नाही. याउलट वंचित बहुजन आघाडीचे अनेक जिल्हा परिषदांमध्ये लोक निवडून येतील याची बाकी खात्री वाटते. तशा पद्धतीचं वातावरण तयार झालं आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया हा व्हिडिओ आपण इतरांना देखील पाठवा आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती व्हिडिओ चॅनल माधव गायकवाड या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपण लाईक करा. अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. धन्यवाद.